नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघूया शेवग्याच्या शेंगाचं सूप. आता शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते. तर सर्वप्रथम मी इकडे शेंगा घेतले. कुकरच्या भांड्यामध्ये मी शेंगा ते कापून घेतले आणि त्यामध्ये आता कांदा, तिकडे एक कांदा घेतला, असे तुकडे करून घेतलेत कांद्याचे. ते लसूण पाकळ्या घेतलेत 2, एक हिरवी मिरची एकच घेतली, मी काळी मिरी टाकणार आहे त्यामुळे. तिकडे मी टॅमॅटो पण एक कापून घेतला आहे आणि कढीपत्ता. ते कढीपत्ता पण सगळं कुकरला 2 शिट्यांमध्ये आपण शिजवून घेऊया. तर थोडंसं पाणी ओतायचं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही त्यामध्ये, कारण शेंगा टॅमॅटो लगेच शिजतं. तर हे शिजवून घेऊया चांगलं. असं हेल्दी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप घरी नक्की करा. हे मस्तपैकी शिजले. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया. त्याच्या मी जेवढे आपल्याला जे साहित्य तेच घेतलं, पाणी तसंच ठेवलं आहे. पाणी आपण थोडंसंच वापरायचं आहे, जास्त पाणी टाकू नका. इकडे शेंगा मस्त शिजल्यात आपल्या बघा, एकदम मस्त मऊसूत शेंगा शिजल्यात, त्यामुळे मस्त लवकर बारीक वाटेल. ते मी मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. बारीक वाटेपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मस्त बारीक झाली पेस्ट तयार आपली. तर ही चाळणीच्या साह्याने आपण चाळून घेऊया, कारण वरचा भाग आपल्याला जो चोथा असतो तो काढून टाकायचा आहे त्यासाठी. तर ही चाळून घेऊया, म्हणजे निव्वळ पाणी शिल्लक राहील आपलं. खाली कडे चोथा वरतीच राहील. हे बघा चोथा राहिला. तर चोथा हा परत एकदा धुवून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पेस्ट असते शिल्लक, त्यासाठी. आणि त्या हाताच्या साह्याने आपण व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे चोथा आपल्याला व्यवस्थित निघेल. बघा या प्रकारे हा चोथा आपला निघाला आहे. आता हे मस्तपैकी तयार झालं आपलं. तर हे आपण एका टोपामध्ये घेऊन चांगले उकळी फुटवूया आपलं सूप. तर हे सूप आता टोप घेतलं, टोप गरम झालं आहे चांगला. तर त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण ओतलं आहे शेवग्याच्या शेंगाचं. तर चांगले उकळी फुटून देत. त्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये आणि चांगली उकळी फुटवायला द्यायची. बघा आता उकळी फुटते आपली मस्तपैकी. तर उकळी फुटली आहे, चांगल्याने उकळी फुटवून द्यायची. त्याला चांगलं शिजलं पाहिजे व्यवस्थित. थोडं पातळ असेल तर ते घट्ट व्हायला द्यायचं, एकदम पातळ करायचं नाही. तर हे बघा आपलं तयार झालं आहे सूप. तुम्ही सूप मस्तपैकी हेल्दी तयार सूप आहे. असं सूप घरी करा. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं आहे ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.